श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी मिरजेत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आक्रमक भूमिका घेत मिरज शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले। यावेळी पोलिसांनी तातडीने रामचंद्र चव्हाण या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले। शुक्रवारी सकाळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांच्याविषयी एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटो टाकल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर विनायक माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते मिरज शहर पोलिसात एकत्र जमत कारवाई करण्याची मागणी केली। यावेळी पोलीस निरीक्षक किरण रासकर यांना निवेदन देण्यात आले। पोलिसांनी तातडीने त्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यामुळे तणाव निवळलाय। सोशल मीडियावर सकाळच्या सुमारास एक बातमी प्रसारित झाली। मिरजेतील रामचंद्र विठोबा चव्हाण या समाजकंटकाने गुरुजींबद्दल एक आक्षेपार्ह चित्र आणि एक पोस्ट प्रसारित केली होती आणि बरंच काय त्यात लिखाण केलेलं होतं। आणि आज आता पोलिसांनी ताबडतोब त्याला उचलून आणलेलं आहे। शिवप्रतिष्ठानचे धारकरी आपण मिरज पोलीस स्टेशनला जमा झालो होतो। पोलिसांनी ताबडतोब त्याला कामावर उचलून आणून त्याच्यावर पुढची कार्यवाही करणार आहे म्हणून सांगितलेलं आहे। आणि सोशल मीडियावर एक सर्वांना आम्ही शिवप्रतिष्ठानच्या वतीने सांगू इच्छितो, आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर जर आक्षेपार्ह विधान, पोस्ट किंवा चित्र जर प्रसारित झालं इथून पुढं तर त्याला धारकरी स्टाईलनं चौकात नागडक करून बेदम चोपण्यात येईल। सर्वांनी याची दखल घ्यावी। तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या धर्माचा याचा विचार केला जाणार नाही। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय।